नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला अजून इकडे आरती डोक्याला हात लावूनच बसले आणि म्हणतीये डोक्याचा पार भुगा झालाय. या खडूस पृथ्वीला एकही डिझाईन कसं आवडत नाही माझं. एवढे 1760 डिझाईन्स करून दाखवले, पण एकही कसं आवडत नाही. नक्की काय हवंय त्याला काहीच कळेना झालंय. तोपर्यंत आता ना आरची येते आणि म्हणते, घे गरम कडक चहा, गरमागरम चहा आणि म्हणतीये, "आरतीताई, हा पृथ्वी म्हणजे छोटे मालक साहेब नेमके आहेत तरी कसे गं? नाही म्हणजे त्यांच्या वडिलांसारखा म्हणजे आपल्या मालक साहेबांसारखा कडक आणि स्ट्रिक्ट आहे का?" तर इकडे आरती म्हणते, "नाही, अजिबात नाही. कुठे आपले मालक साहेब आणि कुठे हा" असं म्हणते उपटसुंभ पुढं म्हणते आणि म्हणते, "एक नंबरचा ना म्हणजे कुचका, बेशिस्त आणि ना आणि आडमुठा आहे तो असं सांगते आणि म्हणते आणि भांडकुदळ तर इतका आहे ना, तर की त्याचा चेहरा बघितलं की भांडावसं वाटतं. दिसायला ना एक नंबरचं ना माकड आहे माकड. तर इकडे दोघी जणी हसतायत बरं का. मग आरची विचारते, "बरं 1 मिनिट, 1 मिनिट. जर हा माणूस इतका भंगार आहे, तर तू एवढ्या रात्री त्याच्या प्रोजेक्टसाठी आपल्या रक्ताचं पाणी का करतीयेस?" मी तर म्हणते, "ठेव बंद करतो लॅपटॉप, फाड ती डिझाईन्स आणि चल गपचूप झोपायला." तर लगेच ना, "उगाच ना आपली झोप कशाला मोड करायची ना?" तर आरती म्हणते, "नाही गं, माझ्या इगोवर आलाय आरचे." असं म्हणत आरती बोलायला सुरुवात करते आणि म्हणते, "तो माझ्या डिझाईन्सला आणि मला मीडिओकर म्हणाला." तर आरची विचारते, "म्हणजे?" तर आता आरती डोक्याला हात मारून म्हणते, "अतिशय साधं म्हणाला तो माझ्या डिझाईन्सला आणि आता ना मी स्वतः चॅलेंज घेतलंय, की असं काहीतरी डिझाइन करून दाखवीलस ना, की त्या माकडाचं ना तोंडच बंद झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी इन्स्पिरेशन लागेल. असं काहीतरी लागेल, की ज्याने मला पटापट डिझाईन्स सुचतील." तर आर्ची म्हणते, "इन्स्पिरेशन? एक काम कर, हा मस्त गरमागरम कडक चहा पी आणि भेटेल तुला इन्स्पिरेशन." असं सांगते. तर लगेच प्रेक्षकांनो, इकडे ना आरतीनं आता कप तोंडाला लावलाय आणि आता बघा पुढे काय घडतंय ते आणि मग तिला काहीतरी आठवतंय, की तिच्या डेस्कटॉपला जो काही फोटो होता ना, तो फोटो तिला दिसतो आणि तो आठवतो तिला फोटो. तो आरती, आनंदी आणि आर्ची ह्या तिघींनी मिळून काढलेला असतो आणि आता बघा हां, पुढे काय घडतंय ते. तर लगेच ना, "ए ताई, काय भारी आलाय ना फोटो," असं आर्ची म्हणत असते. तर आनंदी म्हणते, छानच आला असणार आहे फोटो." तर लगेच आरती ना हळूच विचारते, "आनंदी, अगं तुला एक विचारू का गं? म्हणजे नक्की काय दिसतं गं तुला? म्हणजे फक्त काळा रंग आणि अंधार एवढंच दिसतं का गं तुला?" तर लगेच आनंदी म्हणते, "हां, मला काळा रंग दिसतो, पण त्या काळ्या रंगात ना मला खूप डिझाईन्स पण दिसतात. म्हणजे सूर्याचा प्रकाश मला डोळ्याने दिसत नसला ना, तरीसुद्धा ना त्या प्रकाशामुळे वेगवेगळे पॅटर्न्स दिसतात मला. म्हणजे काय आहे ना मला, म्हणजे तुझा आता फ्लॅश चमकण्याचा आवाज आला ना, त्याने सुद्धा मला अनेक वेगवेगळे पॅटर्न्स, असे रंगीत डिझाईन्स दिसले. या डिझाईन्समुळे ना एक अद्भुत आणि रंगीत जगच दिसतं मला." असं सगळीकडे ना आनंदी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, आता आरतीला हे सगळं आठवलंय आणि आरती त्या फोटोकडे बघत ना इतकी छान गोड हसतीये आणि तिला काहीतरी मनामध्ये आलंय तिच्या आणि ती एकदम म्हणते, "मिळालं इन्स्पिरेशन मला आणि आयडिया पण मिळाली." तर लगेच ना, "वाह! थँक यू, असं म्हणत आरची स्वतःची पाठ थोपटून घेते. पण आरती तिला सांगते, "ए, तू काय केलंय?" तर लगेच, "तुझ्यामुळे नाही, आनंदीमुळे मिळालंय मला इन्स्पिरेशन." तर आरची विचारते, "कसं?" तर तिच्या या कसंच्या प्रश्नाला उत्तर देताना आरती म्हणते, की "आता मी तेच डिझाइन करणार आहे, जे आनंदीच्या बंद डोळ्यांना दिसतं आणि आनंदीचे विचार मी माझ्या डिझाईन्समध्ये उतरवणार आहे." आणि प्रेक्षकांनो, इकडे बघा आता आरती ना डिझाइन करायला सुरुवात करते. तर नेमके काय डिझाईन्स केले ते आपल्याला कळेल. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघावा लागेल. तर अशा पद्धतीनं सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाली आहे तरीसुद्धा इथे आनंदी अजून देवासमोर जप करत उभी आहे. आता तिकडनं विद्याधर बघतोय आनंदीला देवासमोर उभं राहिलेलं आणि तो काय म्हणतोय पुढे बघा काय घडणार आहे ते. कारण अजून कालचं बॉम्ब ब्लास्टचं प्रकरण अर्धवटच आहे ना ते. ती टांगती तलवार असल्यासारखीच आहे. त्यामुळे आता विद्याधर पुढे येतो, आनंदीच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि तो आनंदीला म्हणतो, की
बाबो, अख्खी रात उलटून गेली, तरी तू बी इथं ठाण मांडून उभी राहिल्यास जप करत. वाह! 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 चांगलं आहे, चांगलं आहे. नाही म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी एवढं करणारी बायको मी तर कधी बघितली नाही बाबा. पण कशासाठी हे सगळं? तुझ्या लाडक्या मालक साहेबांसनी वाचवण्यासाठी, आ? असं विद्याधर विचारतो पुढे आणि मग त्याला आठवतो की तो कसा बॉम्ब ब्लास्ट झाला होता ते विद्याधरला दिसतं. पण आता तो पुढे काय सांगतो बघा. या सगळ्याचा काही बी उपयोग नाही बघ. का माहितीये का? आता का सांगतो बघा तो, कारण तुझ्या मालक साहेबांनी बॉम्बस्फोटासाठी ज्या फॅक्टरीतनं दारुगोळा मागवला होता नव्हं, त्या फॅक्टरीवर आत्ताच पोलिसांची धाड पडली आहे आणि ह्या दोघांचं बोलणं जे काही चालू आहे, विद्याधर जे काही आनंदीला सांगतोय, तर तिथे आता ना शिल्पाची पण एंट्री झालेली आहे, म्हणजे आत्याची पण एंट्री झालेली आहे. आता बघा पुढे काय-काय घडतंय ते आणि हे सगळं ऐकून ना इकडे आनंदीला धक्का बसतोय. विद्याधर पुढे म्हणतोय आणि तिथल्या माणसाला ना गचांडी धरून जेलमध्ये टाकलंय पोलिसांनी, असं सगळं विद्याधर पुढे सांगतो आणि म्हणतो, आता काय काही तासांचा खेळ आहे बघ. एकदा का त्या माणसाने त्या पोलिसांसमोर तोंड उघडलं, की तो तुझा मगरूर मालक साहेब जे जेलमध्ये बसून चक्की पिसिंग अँड करत बसणार आहे." असं सगळं इथे विद्याधर म्हणतो. तर लगेच शिल्पा आत्या तिकडनं ओरडून म्हणते, "विद्याधर, तोंड सांभाळून बोल. खोटं-नाटं सांगून त्या पोरीला घाबरवू नकोस." तर लगेच विद्याधर म्हणतो, "खोटं सांगत नाहीये मी ताई. जी सत्य परिस्थिती आहे ना तीच मी सांगायला लागलो या अंध पोरीला." असं म्हणून म्हणतो आणि मग पुढे म्हणतो, "तुमचं चालू दे. राम, 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 राम जे काही चालतंय चालू दे. बघूया की कुठला देव तुझ्या नवऱ्याला येऊन वाचवतोय ते बघूया की." अशी धमकी पण दिली बरं का या विद्याधरने. देवाच्या समोरच उभं राहून चाललंय हे सगळं आणि आता पुढे काय घडणार याचं मात्र टेन्शन आलेलं आहे. कारण खरंच त्या पोलिसांनी पकडलंय बरं का त्या माणसाला आणि त्याने जर तोंड उघडलं तर काय घडणार? हे एक वेगळंच गणित आहे. पण तोपर्यंत इकडे फॅक्टरीमध्ये आता आरती डिझाईन्स घेऊन आलेली आहे आणि वाह! काय कमाल केली आहेस रे तू. धिस इज फॅब्युलस. म्हणजे मला आवडलं हे. तर लगेच आरती ना थँक यू असं म्हणते बरं का ते डिझाइन बघत. हाऊ डू यू डू इट? असं पृथ्वी विचारतो आणि म्हणतो एवढं युनिक इन्स्पिरेशन तुला मिळालं तरी कुठून? तर इकडे ना आनंदीकडून असं म्हणून आरती सांगितल्यानंतर ना पृथ्वी आरतीकडे बघतो आणि आरती म्हणते, की "हां, म्हणजे काय डोक्याचा भुगा करत बसले होते ना हे डिझाईन्स काढत, तर तेव्हा आनंदीचा विचार आला माझ्या डोक्यामध्ये. ती मला एकदा म्हणाली होती, की जरी तिच्या डोळ्यासमोर अंधार असेल ना, तरी तिच्या मनामध्ये रंगांची एक वेगळीच दुनिया आहे आणि मला हे आठवलं आणि बास मी उतरवून काढलं हे सगळं." तर पृथ्वी म्हणतो, "ओह! हे आनंदीच्या डोक्यातून आलंय तर. मला वाटलं, की तू स्वतःचं डोकं वापरलं असशील. फॉरगॉट इट." असं ना टोमणा पण मारतो तो आणि म्हणतो, "पण आनंदी कसली हुशार आहे रे, पण तू माठच राहिलीस." असं पृथ्वी हळूच आरतीला इकडे म्हणून दाखवतो. तर आरती म्हणते, "1 मिनिट, विचार फक्त आनंदीच्या डोक्यातून आलाय, तो कागदावर मीच उतरवलाय ना?" असं म्हणते ती आणि म्हणते, "हे बरं आहे तुझं. आयडिया वाईट असेल तर आरती ढ, मीडिओकर असं सगळं म्हणतोस तू आणि तेच जर आयडिया चांगली जर असली तरी ती हे सगळं श्रेय आनंदीला का?" असं म्हणून आरती विचारते. तर पृथ्वी म्हणते, "मला ना या सगळ्यातनं आता वेळ नाहीये. चल आपल्याला डिझाईन्स शॉर्टलिस्ट करायचे आहेत आणि क्लायंटला प्रेझेंट करायचे आहेत. तर प्लीज हेल्प कर मला त्याच्यासाठी. हे बघ आपल्याकडे अजून काही ऑप्शन आहेत का?" तर मला हे ऑप्शन आवडला असं दोघांचं इकडे ना काम चालू आहे. आरती त्याला काही-काही सांगते आणि इकडे पृथ्वी ते सगळं काम करतोय. आणि ही पृथ्वी बसलाय कुठे तर मालक साहेबांच्या खुर्चीवर बसलाय आणि तेवढ्यामध्ये आता तिथे एंट्री झाली आहे शिर्के आणि मालक साहेबांची म्हणजे युगंधरची. आता मोठा प्रश्न असा आहे, की खुर्चीवर पृथ्वीला बसलेलं बघून इकडे आता मालक साहेब चिडणार का? की नेमकं काय घडणार? ते बघूया आता कारण पृथ्वी असं खुर्चीवर बसलेला बघितल्यावर शिर्केनं असं हळूच बघतात मालक साहेबांकडे आणि म्हणतात, "अहो मालक साहेब थोडं सबुरीनं घ्या. मी सांगतो त्याला उठायला." तर आता की नाही पृथ्वीला काम करताना बघत असं एकटक बघत ना उभे राहिले. तोपर्यंत फोन वाजतोय शिर्केंचा आणि त्याच्यामुळे ह्या दोघांचं लक्ष मालक साहेबांकडे जातं. तर आता पृथ्वी खुर्चीतून उठून बसलाय आणि म्हणतो, "सॉरी, सॉरी ते मी काम करत होतो आणि त्याच्या नादामध्ये ना मी." तर इकडे मालक साहेब म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे. बस, बस तुझं काम चालू आहे ना?" तर लगेच पृथ्वी म्हणतो, "नाही, नाही तुम्ही बसा ना." तर आता मालक साहेब म्हणजेच युगंधर इकडे त्या खुर्चीत येऊन बसलेले आहेत. आणि आता डिझाइन कुठपर्यंत आलंय तुमचं काम असं ते विचारतायत. तर पृथ्वी म्हणतो डिझाईन्स अल्मोस्ट फायनल झालेत. तुम्ही प्लीज तुमच्या डोळ्याखालून घालता का एकदा असं म्हणत तो लॅपटॉप दाखवतो आणि हे काही डिझाईन्स आहेत आणि इथे सॉफ्ट कॉपीज आहेत आणि तिकडे हार्ड कॉपीज आहेत त्या तिथे लावलेल्या आहेत.
आणि आपलं काम पृथ्वी इथे दाखवत असतो युगंधरला, तर युगंधर म्हणतो, "वाह, वाह, वाह, वाह! एक नंबर, एक नंबर. आता एक नंबर काम केलंयस आरती तू. शाब्बास!" असं म्हणत असताना पृथ्वीला शाब्बास म्हणायच्या ऐवजी इकडे आरतीला म्हणतोय बरं का. म्हणजे आपला काय तो आतल्या गाठीचा आडलटट्टूपणा आहे ना, तो सोडलेला नाहीये इथे मालक साहेबांनी. पण नंतर ते विचारतात, की हे डिझाईन्स नेमके कशासाठी वापरणार आहे? तर पृथ्वी इथे सांगायला सुरुवात करतो. तो आधी बसतो व्यवस्थित आणि मग तो सांगायला सुरुवात करतो, की खरं तर हे आपण सगळं साड्यांसाठी करतोय. म्हणजे हे सगळे डिझाईन्स आहेत ते मॉडर्न्स आहेत. त्यांनी आपले ग्लोबल मार्केट जे काही आहे ते अट्रॅक्ट होतील आणि मला ना आपल्या फॅक्टरीला पारंपरिकहून एक आंतरराष्ट्रीय दर्जा द्यायचा आहे. तर लगेच त्याच्यानंतर मालक साहेब म्हणतात विचारतात ते, की "मला सांग ह्याचं सॅम्पल कधीपर्यंत तयार होईल? उद्यापर्यंत तयार होईल का?" तर त्याच्यानंतर इकडे पृथ्वी म्हणतो, "उद्या कशाला? आज संध्याकाळपर्यंत तयार होईल. मी मितालीला ऑलरेडी डिझाईन्स फायनल केलेत. एव्हाना तिने काम सुरू केलं असेल." तर लगेच मालक साहेब उठून म्हणतात, "उत्तम. आज संध्याकाळी घरी प्रेस कॉन्फरन्स होणार." आता पुढे बघा काय सांगतोय बरं का हा युगंधर. तो म्हणतो, "आणि तिथे तुझ्या या साड्यांचं ग्रँड लॉन्च होईल." आणि इकडे ना पृथ्वी असं बघत राहतो आणि म्हणतो, "आज संध्याकाळी?" म्हणजे त्याला स्वतःवर विश्वास बसत नाहीये, की आज संध्याकाळी होईल. मग तो पुढे म्हणतो, की "मला असं वाटतं, की साड्या आधी रेडी होऊ देत, मग तुम्ही एकदा त्या प्रत्यक्ष बघा आणि मग." तर लगेच ना इकडे युगंधर विचारतो, "तुला तुझ्या कामावरती विश्वास आहे ना?" तर पृथ्वी म्हणतो, "विश्वास आहे, पण." तर लगेच ना इथे युगंधर म्हणतो, "आधी आपल्या आपल्या कामावर विश्वास पाहिजे. जेव्हा तेव्हा दुनियेला आपण काम दाखवू शकतो किंवा दुनियेला आपल्यावर विश्वास होऊ शकतो." आणि आता प्रेक्षकांनो पुढे म्हणतो युगंधर, "आज संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स होणार. कळलं?" पोहोचलं आणि मग त्याच्यानंतर ते निघून जातात आणि पृथ्वीला आपल्या कानांवर विश्वास बसत नाहीये. तो खुश झालाय, आनंदी झालाय एकदम आणि मग त्याच्यानंतर पृथ्वी आरतीकडे बघत म्हणतो, "आता हे सगळं खरंच घडलं? मला ना एवढं सगळं काय सुंदर स्वप्न होतं, मला कळत नाहीये." आरती जोरात एक चिमटा काढ ना, तर आरती पण ना चिमटा काढते आणि तो "औच!" असं करून ओरडतो आणि म्हणतो, "अगं खरंच जोरात चिमटा काढलास गं तू? राग काढतेस ना तू माझ्यावर?" तर लगेच आरती म्हणते, "अरे नसता काढला तर तूच म्हणाला असतास, की मालक साहेबांची ऑर्डर फॉलो नाही केली वगैरे म्हणून." आणि मग ना इकडे पृथ्वीनं आनंदाच्या भरात इथे मिठी मारतोय आरतीला. एवढा जाम खुश झालाय ना, की तो त्या आनंदाच्या भरात त्याने मिठी मारली आणि आरती सुद्धा तेवढीच खुश झाली की प्रॉडक्ट लॉन्च होणार आहे वगैरे सगळं बोलणं चाललंय आणि मग एकदम त्यांना कळतं, की आपण काय केलंय ते. पण त्याच्यामुळे काय होतं जरासा ऑकवर्डनेस येतो बरं का दोघांमध्ये. त्यामुळे पृथ्वी म्हणतो, "मी मितालीला फोन करतो." तर इकडे आरती म्हणते, की "मी पण ते डिझाईन्स जे काही आहेत ते आवरून घेते." असं म्हणून ती पण लांब होते इकडे आणि जरासा ऑकवर्डनेस आलाय. असो, बघूया आता पुढे काय घडणार आहे. ह्यांची जोडी जुळलेली दाखवणार आहेत का अजून काही वादळ येणार आहे ते बघूया. पण एकंदरीत इंटरेस्टिंग मोडवर सीरियल चालू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बघू आता पुढे काय घडणार आहे ते. तर इकडे युगंधरला परत काम करताना बघून मालक साहेब खुश झालेले आहेत. ते असे म्हणजे समाधानी वाटतायत दोघांना काम करताना बघून इकडे. तर आता समिता तू नेहमी म्हणायचीस, की आपला मुलगा माझ्यापेक्षाही पुढे जाणार आहे आणि आज त्याने त्याच्या कामातला आत्मविश्वास जो काही आहे, तो आत्मविश्वास दाखवून दिलाय आणि तो आत्मविश्वास बघून तुझी खूप आठवण आली. आज तू असायला हवी होतीस, असं सगळे ते बोलतायत ते. आणि आता तोपर्यंत तिथे एंट्री झाली शिर्केंची आणि शिर्केने जी बातमी आणली ना, ती बातमी ऐकून तुम्ही पण घाबराल बरं का. तर इकडे शिर्के येऊन म्हणतायत, "मालक साहेब, घात झाला. आपल्या एका विश्वासू माणसाचा फोन आला होता आता. त्याने खबर दिली आहे, की ज्या फॅक्टरीतून आपण सगळं ते गाडीच्या ब्लास्टसाठीचं साहित्य घेतलं होतं ना, त्या फॅक्टरीवर रेड टाकली पोलिसांनी आणि ज्या डीलरने आपल्याला सगळा सप्लाय केला होता, त्या डीलरला बेड्या घालून घेऊन गेलेत आणि आता पोलिसांच्या मारापुढं हा गडी काय टिकत नाही. तो गडी थोबाड उचकटणार आणि एकदा का त्याने थोबाड उचकटलं ना, की पोलीस दरवाजाच्या आत यायला कमी करायचे नाहीत. तर प्रेक्षकांनो इकडे आता करायचं काय? असं म्हणत इकडे शिर्के विचारतायत. तर मालक साहेब म्हणतायत, "शिर्के, आज संध्याकाळचा जो इव्हेंट आहे ना, त्या इव्हेंटसाठी कोल्हापुरातल्या आणि इचलकरंजीतल्या सगळ्या मीडियाला स्वतः फोन करून तुम्ही बोलावून घ्या." आता शिर्क्यांना कळत नाहीये नेमकं काय चाललंय ते. पण युगंधर पुढे म्हणतोय, "गावातली जी काही मोठी माणसं आहेत, ज्यांना आणि आपल्या फॅक्टरीतला जो काही मेन स्टाफ आहे, त्यांना सुद्धा बोलवून घ्या. त्यांना पण कळलं पाहिजे, की आज पृथ्वीच्या नवीन प्रॉडक्ट्सचं लॉन्च आहे. त्यामुळे हा इव्हेंट जो काही आहे, तो दणक्यात झाला पाहिजे, दिमाखात झाला पाहिजे, सगळ्यांचे डोळे दिपले पाहिजे."
पाहिजेत. तर शिर्के म्हणतात, "अहो मालक साहेब, पोलिसांचं एवढं मोठं वादळ आपल्यावर घोंघावतंय, कुठल्याही क्षणी खाकी वर्दी घरामध्ये येईल, मानगुटीवर बसेल आणि तुम्ही लॉन्चचं आता कुठं काय करायला लागलाय?" तर बाहेर काय चाललंय याचा या युगंधर निंबाळकरला काहीच फरक पडत नाही आणि कधी पडणार पण नाही. माझ्या मुलाचा पहिलं प्रॉडक्टचं लॉन्च आहे आणि जगात यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला काहीच नाहीये. त्याच्या यशाची पहिली पायरी आहे आणि ती चढताना आज मला कुठलाही अडथळा नकोय. पोहोचलं का? असं विचारलंय बरं का. तर लगेच शिर्के मान डोलावतात आणि म्हणतात, "पोहोचलं मालक साहेब." अजून सुद्धा या युगंधरच्या डोक्यात त्या बॉम्ब ब्लास्टच्या संदर्भात काय आहे ते मात्र काही कळायला मार्ग नाहीये. ते उद्याच्या भागात कळेल आपल्याला. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर आता शिर्के काही माणसांना घेऊन आलेत आणि इकडे म्हणतात, "हे बघ हा हॉल आहे. या हॉलमध्ये ना मधोमध मोठं देखणं म्हणजे सेट लावायचा आहे. कळलं पटापट कामाला लागा. हातात वेळ अजिबात नाहीये. मोठी-मोठी माणसं येणार आहेत. कळलं का तुम्हाला?" तर लगेच शिर्के असं म्हणत इकडे शिल्पात्या हाक मारते आणि शिर्के म्हणतात, "हां, ताईसाहेब 2 मिनिटं" आणि मग "चला, चला पटकन कामाला लागा" असं त्या माणसांना सांगून इकडे शिर्के आता आत्याबाईंशी बोलायला आलेत. आत्याबाई विचारतायत आणि म्हणतात, "हे सगळं काय चाललंय मला कळेल का? कसला स्टेज, कसला तमाशा लावलाय हा?" तर शिर्के म्हणतात, "अहो ताईसाहेब, मालक साहेबांनी आज संध्याकाळी घरामध्ये मोठा इव्हेंट प्लॅन केलेला आहे, अरेंज केलेला आहे. पृथ्वी साहेबांनी जे डिझाइन केलंय ना साड्यांचं, त्या साड्यांच्या डिझायनिंगचं ग्रँड लॉन्च करणार आहेत ते आणि मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे. त्याचीच तयारी चालली आहे ही सगळी." असं सगळं ना इथे सांगितलंय बरं का. तर शिल्पात्या पण म्हणते, "या माणसाच्या डोक्यात काय चाललंय ना, ते ब्रह्मदेवाला पण कळणार नाही." असं म्हणते बरं का. आणि पुढे म्हणते, "पोलिसांची आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे, तर ह्या माणसाला ना इव्हेंट लॉन्चचं पडलंय आणि ह्याचं काही डोकं फिरलंय का?" तर शिर्के पण म्हणतात, "खरं सांगू का टाईट साहेब, मला हे समजा काय बी कळेना झालंय. पण मालक साहेबांनी स्पष्ट ताकीद दिली की हा सोहळा व्यवस्थित आणि दिमाखातच पार पडला पाहिजे आणि हे जे काही पोलीस प्रकरणाचं टेन्शन आहे ना, हे टेन्शन आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसू देऊ नका. जर हे काही मालक साहेबांच्या लक्षात आलं ना, तर मालक साहेबांचा राग तुम्हाला माहितीच आहे. ताईसाहेब, मी हात जोडून विनंती करतो, की निदान घरात सगळं व्यवस्थित चालू आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न तरी करा." तर शिल्पा म्हणते, "एवढं मोठं वादळ आहे घरावर आणि हा इतका शांत कसा काय राहू शकतो? याच्या डोक्यात काय चाललंय? काहीच कळत नाहीये." तर शिर्के म्हणतात, "मला तर असं वाटतंय, की ही ना वादळापूर्वीची शांतता आहे." असं शिर्के म्हटल्यानंतर ना शिल्पाताई आणि आनंदी दोघी पण विचारात पडतात. तर प्रेक्षकांनो इकडे शिर्के "व्हय" असं म्हणून म्हणतात आणि आता विचार करत बसण्यापेक्षा आपण मालक साहेबांचे शब्द पाळूया आणि त्यांना हवं तसं करूया. मी तयारीला लागतो असं म्हणत ते निघून गेलेत. तर शिल्पा त्या आता आनंदीकडे जातायत जवळ आणि काय म्हणतायत बघा. ती म्हणते, "हे जे काही टेन्शनचा मुखवटा घालून फिरतीयेस ना तू, तो आधी जाऊन फेकून दे. हे बघ जेव्हापासून तू या घरात आलीयेस ना, तेव्हापासून अनर्थ घडत चाललाय. सगळं विपरीत घडत चाललंय. काय गरज होती तुला विद्याधरला उलटं बोलायची? ना त्याने तो कुकरचा ब्लास्ट केला असता आणि ना हे महाभारत घडलं असतं." असं सगळं बोलते आणि शिल्पाताई तिकडनं निघून जाते. तर आनंदी बिचारी तिथेच उभी आहे आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. कारण इकडे शिल्पाताईने सांगितलंय आनंदीला, की घरात मीडियावाले येणार आहेत, त्यामुळे थोबाड नीट कर. आता पुढे बघा, तर आनंदी देवाजवळ जातीये. "देवा, मालक साहेबांवरचं हे जे काही संकट आहे ना, ते लवकरात लवकर टाळ. या घरावरती एवढं मोठं संकट आलंय, लवकरात लवकर टळू देत ते संकट." असं म्हणत देवाची विनवणी करते आणि म्हणते, "माझा सुखाचा दिवा जो काही आहे, तो विझवू नकोस." असं म्हणते. प्रेक्षकांनो, पोलिस स्टेशनमध्ये काय चाललंय बघा इकडे. हवालदारांनी त्या माणसाला पकडलंय आणि त्याला असं ना काठीनं असं टोचतायत. तर "साहेब सोडा, साहेब सोडा" असं म्हणतोय तो. तर "ए, बोल लवकर. विद्याधर निंबाळकरांच्या गाडीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला, त्याच्यासाठी जो लागणारा दारुगोळा जो काही आहे, तो तुझ्याकडनं कुणी घेतला?" असा प्रश्न हवालदार असं विचारतोय. तर "हो, सांगतो, सांगतो साहेब, सांगतो साहेब" असं म्हणत ना तो माणूस सोडतोय आणि म्हणतो, "साहेब, साहेब मला काही माहिती नाही." तर काठी उचलतो बरं का तो हवालदार आणि मग लगेच ना इकडे तो माणूस म्हणतो, "साहेब, साहेब सांगतो मी, सगळं सांगतो. साहेब एक 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 माणूस आला होता आणि ना त्याने ना मला कडक नोटा दिल्या आणि सामान घेऊन गेला साहेब तो. साहेब, साहेब मी ना जेव्हा तर मी आधी आधी त्याला कधीच बघितलं नव्हतं आणि हा माझा बॉम्बस्फोटशी माझा काही संबंध नाहीये हो साहेब. मला सोडा, मला मारू नका." असं म्हणत तो माणूस गळवाया करतोय. पण आता इन्स्पेक्टर म्हणतात, "हे बघ हे बघ, तुला शेवटचं विचारतोय आम्ही. सरळ हाताने, सरळ तोंडाने त्या माणसाचं नाव सांग.
नाहीतर याच पोलिस स्टेशनमध्ये ना तुला टांगून तुझी चामडी सोलेन उलटा टांगून. त्या माणसाचं नाव आणि चेहरा नीट आठव आणि मला सांग त्या निंबाळकरांच्या गाडीवर बॉम्बस्फोट केलास म्हणून तुला मुख्य आरोपी म्हणून इथेच तुझा एन्काउंटर करीन मी आता. तर लगेच तो म्हणतो, "साहेब, साहेब, मी खरं सांगतोय, मी खरं सांगतोय." तर आता साहेबांनी काय केलंय बघा प्रेक्षकांनो, तिथलं ना कागद पेन घेतलंय आणि ह्याच्यावर नाव लिही असं सांगितलंय त्या माणसाला आणि आता नाव लिही असं सांगितलंय. परत एकदा म्हणतात, "ए पटकन लिही नाव, धर ह्याच्यावर, लिही नाव." प्रेक्षकांनो त्या माणसाने नाव लिहिलंय. आता ते नाव नेमकं कुणाचं आहे हे मात्र कळणं सस्पेन्स आहे कारण ते आपल्याला कळणार आहे उद्याच्या भागात. त्याच्यासाठी तुम्हाला एपिसोड शेवटपर्यंत बघावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवावं लागेल आणि नाव वाचल्यानंतर तर इकडे मात्र इन्स्पेक्टर साहेबांचे डोळे असे मोठे झालेले आहेत. कुणाचं नाव आहे काय देव जाणे, पण नेमकं काय ते कळेलच. तर प्रेक्षकांनो इकडे सगळी घरातली जमलेली आहेत. माई म्हणतायत, "युगंधर पृथ्वीचं कौतुक करतोय ही चांगलीच गोष्ट आहे, पण घरात एवढं सगळं घरत असताना प्रेस कॉन्फरन्स करायची म्हणजे?" तर शिल्पाताई म्हणते, "मला माहिती आहे, की युगंधरच्या या पोलिस केसमुळे आपण सगळेच टेन्शनमध्ये आहोत. पण ना तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन ते सगळं दिसतंय, ते काढून टाका. पृथ्वी कुठल्याही क्षणी येईल. त्याला ह्याच्यातलं काही कळता कामा नये." असं सगळं बोलणं चालू आहे. तोपर्यंत पृथ्वी आलाय आणि म्हणतोय, "आत्या, आत्या, आत्या, आत्या" म्हणत असा धावत आला इकडे आणि इकडे आणि हे आजचे उत्सव मूर्ती आलेले आहेत. बघ तुझ्यासाठी केवढं डेकोरेशन चाललंय. तर आत्याला गोल-गोल फिरवतो. तर आत्या म्हणते, "अरे, अरे, थांब, थांब, थांब. मला चक्कर आली ना मला, मी पडले असते." तर पृथ्वी म्हणतो, "असं कसं पडशील? या निंबाळकर हाऊसच्या, निंबाळकर घराच्या मानाला मी कधी पडू दिलं नाही. तुला कधी कधी पडू देईन?" आणि निंबाळकरांना सुद्धा कळले, की त्यांचा पृथ्वी आता काय चीज आहे ते. तर लगेच इकडे आनंदी सुद्धा हसते बरं का या गोष्टीवर. सगळे प्रेमाने आणि कौतुकाने बघतायत पृथ्वीकडे. तर पृथ्वी म्हणतो, "आनंदी, माझं हे स्वप्न तुझ्यामुळे पूर्ण होतंय. आत्या, माई, बापू, मिस्टर निंबाळकरांना माझी आयडिया खूप आवडली आहे. त्यांना माझा नवीन साड्यांचा प्रोजेक्ट सुद्धा प्रचंड आवडलाय आणि म्हणूनच त्यांनी आपल्या घरात आज नवीन ब्रँड लॉन्चसाठी एक नवीन प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे आणि खूप मोठी-मोठी लोकं येणार आहेत. आय एम सो हॅपी आणि आय एम सो एक्साइटेड असं तो सांगतो. तर मिताली म्हणते, "दादा, आय एम हॅपी फॉर यू." पण मला एक सांग ना, मला एक प्रश्न विचारायचा आहे, की आज संध्याकाळी जी एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे, तर मीडियासमोर आपल्याला ना एक साड्या लॉन्च करण्यासाठी मॉडेल लागेल आणि ती आपल्याकडे नाहीये मॉडेल. तर इतक्या कमी वेळात आपण मॉडेल कुठून आणायची प्रोफेशनल? तर पृथ्वी म्हणतो, "आपल्याला साड्या लाँच करण्यासाठी बाहेरून मॉडेल आणायची गरज नाहीये." तर मितालीला कळत नाहीये हा असा का म्हणतोय ते. पृथ्वी म्हणतो, "कारण या ब्रँडची आणि डिझाईन्सची जी खरी इन्स्पिरेशन आहे ना, ती इन्स्पिरेशन आपल्या घरातच आहे." असं म्हटल्यानंतर सगळे आता विचारात पडलेत, की नेमकं कोण आहे ते? आणि शिल्पा त्याला मात्र इकडे हसायला येतंय बरं का ह्या सगळ्या गोष्टी ऐकून. ती म्हणतीये, "आम्हाला सुद्धा कळू दे, कोण आहे तुझी मॉडेल?" असं म्हणून विचारते. तर "ताई, अहो तुम्हीच असणार." असं म्हणत ना इकडे धनू पण म्हणते आणि मग शिल्पात्या म्हणते, "सांग, सांग कोण आहे? कळू दे आम्हाला पण, तुझी मॉडेल कोण आहे ते." तर ह्या सगळ्या चर्चेत आज सुरू आहे. तर पृथ्वी तेवढ्यातच म्हणतो, की आपल्या या ब्रँडची मॉडेल असणार आहे. सस्पेन्स घेतोय बरं का. आता आजीसुद्धा बघतीये, की नेमकं कुणाचं नाव घेणार आहे ते. म्हणजे माई बघतायत आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो पृथ्वी म्हणतो, "आनंदी." आणि आनंदीचं नाव ऐकल्यानंतर इथे प्रेक्षकांनो आनंदीला आश्चर्याचा धक्का बसलाय. मिताली सुद्धा आश्चर्यचकित होऊन आनंदीकडे बघतीये. आत्याचं आणि धनूचं तोंड मात्र पडलेलं आहे बरं का इकडे आनंदीचं नाव ऐकून. कशा चेहऱ्यावर 12 वाजलेत बघा आणि कशा बघतायत दोघीजणी आनंदीकडे. तर आनंदीला मात्र काहीच एक्सप्रेशन्स देता येत नाहीत. म्हणजे धक्काच बसलाय ना तिला त्याच्यामुळे तिला आपल्या अशा भावना व्यक्त करता येत नाहीये. पण ह्याच्यावरून नक्कीच काहीतरी नवीन रामायण घडेल एवढं मात्र नक्की असं वाटतंय. ते काय घडेल ते उद्याच्या भागात कळेल आपल्याला. तर आता उद्याच्या भागात अजून काहीतरी सस्पेन्स घडणार आहे. कारण इकडे जे काही प्रेस कॉन्फरन्स आहे, साड्या लॉन्च आहे ते चालू आहेत आणि तेवढ्यात ना आनंदीला आवाज येतोय, की स्टेजवरचं झुंबर जे काही आहे ते पडणार आहे आणि आरती ते सांगायला जातीये, तर विद्याधर आरतीला कोंडून ठेवतोय. आनंदी स्टेजवरचं झुंबर धरून उभी आहे, पण विद्याधरने तिथे येऊन काहीतरी नवीन कांड केलेलं आहे, नवीन कारस्थान केलेलं आहे आणि त्यामुळे आता होणार काय? हे प्रेस कॉन्फरन्स जी काही आहे त्याच्यात विघ्न येणार, कुणाला तरी इजा होणार, की नेमकं काय घडणार? आणि शिवाय पोलिसांचं टेन्शन आहेच. ते जाणून घेण्यासाठी बघत रहा आनंदी आणि हो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा.